नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा करू. त्यासाठी अर्धा किलो भुईमुगाच्या शेंगा घेतल्या आहेत. एक 15 मिनिटासाठी पाण्यामध्ये त्या भिजत टाकल्या. माती भरपूर चिटकलेली असते, ती निघून जाण्यासाठी मी भिजत ठेवल्या. मग त्या 2-4 पाण्याने धुवून मग त्या अशा चाळणीमध्ये निथळत ठेवलेल्या आहेत. पाणी सगळं निघून जातं. समोरच्या भागाने याला मी असं थोडंसं फोडून घेतलेलं आहे, म्हणजे मीठ जे आहे ते आतपर्यंत चांगलं शिजेल म्हणून. अशा सगळ्या शेंगा समोरून फोडून घेतल्या. कुकरमध्ये शिजवून घेत आहे. कुकरमध्ये मी 1 तांब्याभर पाणी घातलं आहे आणि अंदाजाने असं मोठा 1 चमचा टेबलस्पून मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये या सर्व शेंगा आता घालून घेतलेल्या आहेत. सर्व शेंगा घातल्यानंतर हलवून घेते सर्व बाजूने, म्हणजे सगळं मीठ आणि पाणी एकत्र टेस्टी शेंगा. तर कुकरचं झाकण लावून मीडियम हीटवर 3 शिट्या काढून घेतल्या आहेत. गार झालेला आहे कुकर आणि शेंगासुद्धा खूप छान शिजलेल्या आहेत पहा. तर झाऱ्याने तसं मी निथळून घेत आहे. आपण हे शेंगा उकडल्यानंतर चाळणीत काढून निथळत ठेवल्या तरीसुद्धा चालतं. सर्व शेंगा अशा चाळणीत निथळत ठेवायच्या, पाणी निघून जातं. खूप छान शिजलेल्या आहेत. काही शेंगा मी फोडून बघितल्या, तर शेंगांचा दाणा बघा खूप छान फुगलेला आहे. मीठ आतपर्यंत गेलेलं आहे आणि छान टेस्टी झालेल्या आहेत. अशा उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा आपण प्रवासातही खात असतो पहा आपल्याला, आणि आपण उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकतो. आपणही करून बघा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.